विदर्भातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी. गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी. अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार. पूर्णा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. नदीपात्रात 6.8 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. चंद्रपूर जिल्ह्यात दमदार झालेल्या पावसामुळे मुक्ताई धबधबा प्रवाहित. 50 फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी. बुलढाण्याच्या चिखली, मेहकर आणि लोणार तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. भंडाऱ्याच्या सिहोरा गावात पावसाचं पाणी घरात शिरल्यानं मोठं नुकसान. पावसात उसंत न घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळेंकडून भर पावसामध्ये रस्त्यांची पाहणी. यावेळी त्यांनी काही नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढवला. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. 1,29,464 क्युसेकनं विसर्ग सुरू. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ. यामुळे नदीवरील धापेवाडा बॅरेजचे संपूर्ण 23 दरवाजे उघडले. 23 दरवाजांमधून 1,83,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गोंदियातील पुजारी टोला ते तेवढा मार्गावरील पुलावर पुराचं पाणी आल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद. पर्यायी मार्गानं वाहतूक करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. गोंदियातील तिरोडा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. एकीकडे धावत्या दुचाकीवर झाड पडल्यानं एकाचा मृत्यू, तर दुसरीकडे दोघांच्या घरांची पडझड. नद्या नाले दुथडी भरून वाहत असल्यानं प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये झाडाची फांदी तुटल्यानं बगड्यांची घरटी दबली. वनविभाग आणि स्थानिकांच्या मदतीनं 70 पिल्लांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय. घटनेत काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे. बीडच्या गेवराईतील वडगाव सुशी गावात वादळी वाऱ्यानं घरावरील पत्रे उडाले, तर काही झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यानं शेतातील सोलर पॅनलचं देखील नुकसान झालंय. छत्रपती संभाजीराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाडांकडून दिलगिरी व्यक्त. विरोधकांच्या चौफेर टीकेनंतर दिलगिरी व्यक्त. पुण्यात आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिवराय आणि संभाजीराजांवर असभ्य शब्दांचा वापर केल्यानं शिवसैनिकांकडून पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी. नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेडचं संजय गायकवाडांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन. छत्रपती संभाजीराजांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलक संतप्त, तर गायकवाड दिसतील तिथं मारण्याचा आंदोलकांकडून इशारा. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार संजय गायकवाडांविरोधात अनोखं आंदोलन. गायकवाडांच्या पोस्टरला घोड्यांच्या टापाखाली देत आंदोलकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. मराठवाड्यात यावर्षी 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर. ही आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा 20% अधिक असल्याची ही माहिती. परभणीच्या आहेरवाडीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी काही अधिकारी आले असता स्थानिकांकडून मोजणीला विरोध. मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिला जमाव आल्यानं अधिकारी मोजणी न करताच परतले. नांदेडमधील अर्धापूरच्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परतवून लावलं. हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाची जमिनीची मोजणी. पिंपराळा चौरे गावच्या शिवारात जमीन मोजणीचं काम. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. साताऱ्यातील वेडणा नदीवरील पुलाच्या खड्ड्यांची बातमी एबीपी माझावर दाखवताच प्रशासनाकडून पुलाच्या कामाला सुरुवात. यावेळी या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी अशी गावकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या शहर काँग्रेस जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. भूमिगत गटार योजनेचं काम सुरू असल्यानं रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं काँग्रेस आक्रमक झाली. जळगावच्या धरणगावात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप. महावितरण कार्यालयात ठाकरे सेनेची जोरदार घोषणाबाजी.
धुळ्याच्या शिरपूरमधील ताजपुरी गावामध्ये फार्मसीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या. अज्ञात व्यक्तीकडून मोबाईल हॅक करत सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्याच्या भीतीनं उचललं टोकाचं पाऊल. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या पांढरकवडातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मजुरांच्या बँक खात्यांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल. आयपीएलचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही उलाढाल झाल्याचा आरोप. पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही. कोल्हापुरात बापाने म्हशी घेण्यासाठी साठवलेल्या 7 लाखांपैकी 5 लाख मुलाच्या प्रतापामुळे क्षणभरात गायब. मुलानं फ्री फायर गेममधील आभासी शस्त्रांची खरेदी केल्यानं बँक खात्यामधून रक्कम गेल्याची माहिती. शिर्डीत ग्रो मोयर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीकडून 21 जणांची 1,65,00,000 फसवणूक. एका वर्षात दुप्पट पैसे करण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती. मुख्य आरोपीला नंदुरबार पोलिसांकडून अटक तर 6 आरोपी अद्याप फरार. भंडाऱ्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयात महिलांच्या डिलिव्हरी वॉर्डला गळती. नवजात अर्भकासह माता आणि नातेवाईकांना त्रास. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नातेवाईकांचा संताप. वैभववाडीतील खांबोळे गावामध्ये रिक्षाचा अपघात. सोनाळी गावातील एकाच कुटुंबातील 6 जण जखमी झाले. सोलापूरमधील कवठाळी गावामध्ये वाळू माफियांचा वकिलासह 6 जणांवर जीवघेणा हल्ला. वाळू चोरीच्या तक्रारी करत असल्याच्या संशयावरून हल्ला केल्याची माहिती. अनेक तक्रारी दाखल करून देखील प्रशासनाकडून ठोस कारवाई नाही. नांदेडमध्ये चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या. यवतमाळच्या वडकीमध्ये कुत्र्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी नीलगाय घरात शिरली. वनरक्षकांनी नीलगाईला बाहेर काढलंय. रत्नागिरीतील पुनश्च जंगलात 4 जूनला बिबट्याचं पिल्लू आढळलं. 25 दिवस उलटून देखील बिबट्याच्या पिल्लाची आणि आईची भेट न झाल्यानं बोरिवलीतील संजय गांधी उद्यानात पिल्लाची रवानगी करण्यात आली. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा देऊळवाडी इथं बिबट्याचा 4 शेतकऱ्यांवरती हल्ला. बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वनविभागाला यश. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. मराठी माणूस हा अमराठींच्या जीवावर जगतो. बिहारमध्ये